गोविंदा आला रे आला. बऱ्याच दिवसानंतर गोविंदा पथकाच्या सरावाला आलो आहे आणि आता मी आहे जोगेश्वरी ईस्ट शिवटेकडी आणि खास गोविंदा आहे विक्रम करणारा गोविंदा. जय जवान गोविंदा पथकाचा सरावाचा प्रारंभ होणार आहे आणि ते त्यांच्या सरावाच्या दिवशी ना काहीतरी सरप्राईज असते. तर यावेळेला काय सरप्राईज आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, धमाल येणार आहे. चला गोविंदा आला रे आला. तर जय जवानची हिरकणीला भेटायला आलो आहे. तिला हिरकणी म्हणून आहे सुरक्षा मोरे. तर सुरक्षा मोरेच्या घरी आलेलो आहे तिचं कौतुक करायला, कारण सुरक्षा एवढ्या वरती थरावरती जाते. खरंच कौतुक आहे. तर सुरक्षा, मागच्या वेळेला तू चिंतामणीला आली होतीस. चिंतामणीत थर लावलं होतं. कसा अनुभव होता चिंतामणीचा? आणि चिंतामणीमध्ये तुझा थर लावला, सलामी दिली, कसा अनुभव होता तुझा तिकडचा? तिकडचा माझा खूप मस्त अनुभव होता. आणि थराचं तर काय नाही, मी गणपतीच्या समोर सलामी दिली तेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. मी गणपती बाप्पाकडे फक्त एवढंच मागितलं, मला काय नको देऊ, फक्त आमचे धातर लागू दे. क्या बात आहे, क्या बात आहे. ठाण्याची जी वर्तक नगरची जी आपली ठाण्याची जी हंडी होती संस्कृती प्रतिष्ठानची, भर पावसामध्ये सुरक्षा तुला थोडी पण भीती न वाटता आपले सगळे दादा लोक आपल्या बरोबर आहे आणि अशी तू त्या हिरकणी सारखी चढत होतीस आणि अख्ख्या महाराष्ट्राने नव्हे सगळ्या भारताने बघितलं तुला. तुला काय वाटत होतं त्या क्षणाला? एवढा पाऊस पडतोय तेव्हा तिथे खूप पाऊस होता, मला थंडी पण वाजत होती, पण मी ते कंट्रोल करून मी वर चढली आणि मला पडायची तर भीतीच नव्हती, कारण जे माझ्या खाली दादा असतात त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास असतो. सुरक्षा, मी तुला असं विचारीन, आपल्या मुंबईमध्ये भरपूर असे गोविंदा पथक आहेत आणि त्या गोविंदा पथकात तुझ्यासारखे छोटे छोटे असे टॉपला चढणारे लहान मुलं आहेत. तर त्या मुलांना तुझ्यातर्फे काय संदेश असेल? आपण कधीच घाबरायचं नाही, आपल्या खाली जे दादा लोक असतात त्यांच्यावर विश्वास ठेवायचा. तू मागच्या वेळी बोलली होतीस मी उंच वरती गेल्यावरती मला लहान लहान, ते परत एकदा बोलून दाखव ना मला. मी जेव्हा वरती चढते ना, मी सगळ्यात पहिल्या दिवशी गेलेली ना, तेव्हा आमच्या सरांनी माझ्यावर विश्वास ठेवून सगळ्यात पहिल्याच दिवशी मला 6व्या आणि 7व्या थरावर चढवलेला. तेव्हा मी खाली बघायची, मला भीती नाही वाटायची. सगळे मला खालून ओरडायचे, खाली नको बघू, समोर बघ. मी खाली बघायची ना, तेव्हा मला सगळं छोटं छोटं दिसायचं, तेव्हा मला खूप मजा यायची. एक गोविंदा पथकामध्ये तुझा जय जवान मध्ये खूप अभिमान आहे सगळ्यांना. सतीश दादा, आपली मुलगी जेव्हा एका वेगळ्या लेवल उंचीला ती आता जाते, काय मनामध्ये असतं पालक म्हणून? तुम्हाला काय वाटतं? पालक म्हणून मला तिचा अभिमान आहे, कारण मी आज जय जवान गोविंदा पथकात 2000 सालापासून खेळतोय. हे माझं 26वं वर्ष आहे. ज्या टायमाला आम्ही मंडळ स्थापन झालं आमचं दहीहंडीचं, त्या दिवसापासून मी दहीहंडीमध्ये कार्यरत आहे. आणि मी अचानकमध्ये म्हणजे माझ्या मुलीला काही तालीम न देता ती अचानकमध्ये आमच्या संदीप सरांना भेटते आणि सरांना सांगते की सर मला वर चढायचं आहे. सरांनी फक्त एकच तिला प्रश्न विचारला, तू कोण? तर तिने सरांना सांगितलं की मी सतीशची मुलगी. ठीक आहे सर बोले, ठीक आहे थांब, तुला मी वर चढवतो. आणि तिला पहिल्याच दिवशी पहिल्या 3ऱ्यावर चढवलं आणि मग जेव्हा 6व्या आणि 7व्या चढवलं त्या टायमाला मी मैदानात उपस्थित नव्हतो. मी जस्ट डॉक्टरकडनं, आमच्या बाबा ॲडमिट होते, मी तिथून घरी आल्यावर माझ्या बायकोने सांगितलं की तुमची मुलगी खेळायला गेली आहे दहीहंडी. मी त्याच अवस्थेत धावत पळत बघायला गेलो. जेव्हा मी मैदानात पोचलो तेव्हा मला माझे मित्र सहकारी यांनी सांगितलं, अरे तुझी मुलगी मस्तच चढते रे दहीहंडीला. पण मला तेव्हा विश्वास पटला नाही, कारण आम्ही पहिल्या दिवशी असं म्हणजे 6व्या थराला कोणालाही कधी चढवलं नव्हतं सरांनी. पण माझ्या मुलीवर एक सरांनी विश्वास दाखवून तिला जेव्हा 6व्या थरावर चढवलं आणि जेव्हा मी तिला 7व्या थरावर बघितलं चढताना, की तेव्हा खरंच माझे अश्रू अनावर झाले, की त्या मला आनंद झाला की माझी मुलगी आज कुठल्या तरी लेवलला गेली आहे असं. कारण मला तो आनंद अजूनही माझ्या म्हणजे सांगू शकत नाही, मी व्यक्त करू शकत नाही की माझी जी मुलगी आज जय जवान गोविंदा पथकासाठी खेळते. आम्हाला संदीप सरांनी तिला जी संधी दिली त्या संधीचं तिने खरंच सोनं केलं आणि भविष्यात संदीप सर तिला संधी देतील आणि त्या संधीचं ती खरंच सोनं करून दाखवेल आणि परत तिचं स्वतःचं आणि जय जवानचं नाव मोठं करेल. असा प्रश्न मी तिच्या मम्मीला विचारीन. तुमची मुलगी म्हणजे बघा आता हा मुलांचं पथक आहे आणि तुमची ही मुलगी म्हणून तिकडे गेलेली आहे, कसं काय तुम्हाला वाटतं? काय अभिमान तिचा?
मुळात म्हणजे माझी ही मुलगी नाही, माझा मुलगाच आहे तो. कारण एक मुलगा जे नाव मोठा करतो ना आई वडिलांचं, ते तिने आज आमचं नाव मोठं केलेलं आहे. म्हणजे एवढी ती आता मुलांबरोबर म्हणजे खूप उंची अशी तिने गाठलेली आहे. असं नाही की आता ती वाटते साधारण, पण तिने लय मोठी उंची गाठलेली आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं थोडक्यात? तर त्यांना मला भरून तर आलंय. खूप अभिमानच वाटतो तिचा. एक गाणं आहे, आपल्या गाण्यामध्ये एक अशी ओळ आहे, माये तुझी मी ओटी भरीना, असा एक संवाद आहे. यशोदा तू माझा मी काना होईना. जोगेश्वरीचं प्रत्येक घर, ह्या शिवटेकडी मधलं प्रत्येक घर बालगोपाळांसाठी, ती माऊली काहीतरी बोलते त्या बाळगोपाळांसाठी. आज आपली सुलक्षा जेव्हा घरातून बाहेर पडते तेव्हा म्हणतात ना, मला कुठल्याही गोष्टीची चिंता नाही आहे. काय बोलता त्याबद्दल? ती मला प्रत्येक वेळी ती मला सांगते, आई तू टेन्शन घेऊ नको, मी व्यवस्थित जाते, व्यवस्थित आहे, तू काही काळजी करू नको. ती मला प्रत्येक वेळी समजव, मला भीती तर वाटतेच तेवढ्या वरती चढते तर, पण ती मला नेहमी सांगते तू टेन्शन घेऊ नका. दही अंडी आली की माझ्या तीच घराबाहेर असते. ओके, तर तुम्ही सगळ्यांनी वेळ दिल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि शेवटचा शेवटचा एक प्रश्न, ह्या वर्षी तू असं काय एक डोक्यामध्ये ठेवलंय की खरं आपल्या पथकाला अजून पुढे घेऊन जायचंय? काय ठरवलंयस तू? आमचे 10 थर लागणं हे त्या बजरंगबलीवर आहे, ते मी नाही सांगू शकत. Yes. बजरंगबली किंवा आमचे सर सांगू म्हणजे शकतात. आजपासून प्रॅक्टिस सुरू झालेली आहे, हा सराव सुरू होईल. तुझं कसं काय संकल्प असेल, काय संकल्प असेल? मी आजपासून पूर्ण मेहनत करेन, आमचे सर कसे शिकवतात त्याकडे लक्ष देईन. बरं, तू अभ्यास कसं मॅनेज करते आणि प्रॅक्टिसला कसं जायला सांग. म्हणजे आता ते सगळ्या लोकांना कळायला पाहिजे. ते अभ्यास शाळेतून आल्या मी पटकन करून घेते, ह्या विचाराने अरे रात्री मला प्रॅक्टिसला जायचंय, जर मी अभ्यास नाही केला तर माझे बाबा मला प्रॅक्टिसला पाठवणारच बरोबर, नाही. ठीक आहे. ओके. आता ही 5वीला आहे, चिमुकली. तिला हिरकणी म्हणून इथले ओळखतात सगळे. हिरकणी, जय जवानची हिरकणी म्हणून ती प्रसिद्ध आहे. तर तुला शुभेच्छा, आणि Thank तुझ्या you. मनातल्या इच्छा पूर्ण होणार नक्की. यावेळेला तू तुझं यश गाठणार आहेस, यशाच्या शिखराला नक्की तू पूर्ण करणार आहेस, आणि तू सलामी देणार आहेस कडक. थँक्यू. धन्यवाद. चला, बोल बोल बजरंग बली की जय. आणि यावेळी 10 थर लागणारच. तर हे सगळे बसलेले आहेत ज्येष्ठ, त्यांना ज्येष्ठ म्हणताना जवानच आहेत ते. आणि हे जय जवानचे जवान आहेत, संस्थापक आहेत. त्यांनी संस्था स्थापन केली जय जवानची, आणि आज ते एक वटवृक्ष आला मोठा, विश्वविक्रमी जय जवान. तर हे जय जवानचे जवान सगळे जय जवानचे. ज्येष्ठ आहे जय जवान. यांची पिढी आता आम्ही चालवतोय. झालेली आहे प्रोची ट्रॉफी. बघा, ही प्रोची ट्रॉफी 2023 ची आहे. चॅम्पियन जय जवान. सराव म्हटलं तर फिटनेस लागतोच, तर इथे बघा फिटनेस करतायत. जय जवान जय जवान. रोज सरावाच्या अगोदर इथे येऊन थोडासा आपला फिटनेस करतात, इथे सराव करतात.
आहोत आम्ही. सरळ बघायचं. संदीप सर आहेत. संदीप सर, आपलं सर स्वागत आहे YouTube चॅनलवर. सर, पहिला प्रश्न असा विचारेन की यंदा सगळ्यांना एकदम आश्चर्य झालेलं आहे की जेव्हा न्यूज अशी आली की प्रो गोविंदामध्ये जय जवाननी पार्टिसिपेट नाही केलं, याच्याबद्दल काय बोलणार? गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं होतं. त्यामध्ये प्रथम विजेतं ठरलेलं होतं. पण शेवटी आयोजकांचा निर्णय असतात, त्यांच्या निर्णयाच्या पुढे आपण काही बोलू शकत नाहीये. आणि त्यांनी निर्णय घेतलेले कदाचित योग्य असतील आणि आमचा 38वा नंबर सांगितला गेला, त्यामुळे आम्ही कदाचित बाहेर आहोत. यावेळेला तुमचं संकल्प काय असेल? 10 तर गेल्या वेळी थोडंसं झालं, पण 10 तर लागलेच होते. हो, नक्कीच. गेल्या वर्षीच्या काही त्रुटी आहेत त्या भरण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करणार आणि चालू वर्षी सुंदर तर रचण्याचे नक्की प्रयत्न करणार. तुम्ही स्पेनला जाऊन आला. स्पेनचे जे टुडी असतात आणि त्याच्या फॉर्मेट असतात, तर तुमचा ते स्पेनचा आणि मी स्वतः 2006 साली स्पेनला गेलेलो. 2006 साली जेव्हा आम्ही गेलो स्पेनला, त्यावेळी इथे आपली एवढी मंडळ अशी ऍक्टिव्ह नव्हती. तुम्ही 2004चा कालावधी बघितला आणि 2006चा कालावधी बघितला, त्यानंतरचे जे पूर्व उपनगरात गोविंदाचा जो भरणा वाढत गेलेला आहे त्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. कारण तेव्हा फक्त उपनगरात एकमेव मंडळ होतं जय जवान, ज्यांनी पहिल्यांदा 18 लावलेले 2004 साली. त्यानंतर बरेच मंडळ आमच्या संपर्कात आली आणि त्यांना आम्ही भरभरून दिलेलं. जेव्हा आम्ही 8 थराची संकल्पना पूर्ण केली, जे 6च्या रेसमध्ये ते 7 मध्ये आले, जे 7च्या रेसमध्ये ते 8 मध्ये आले, तर आम्ही जय जवान गोविंदा पथक म्हणून आम्ही सगळ्यांना भरपूर काही दिलेलं आहे. आणि त्याचा आम्हाला फार अभिमान वाटतो की आता येणाऱ्या ह्या 2025 मध्ये मे बी आमच्या जोगेश्वरीमध्ये जवळजवळ 68च्या वर गोविंद आहेत. त्यात अर्धे म्हणाला तरी 8 लावणारे गोविंद आहेत. खूप अभिमान वाटतो आम्हाला. महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये भरपूर वर्षी आपल्या नवीन गोविंदा पथक जे नवीन गोविंद आहेत, नवीन मुलं आहेत, नवीन यशस्वी आहेत, त्याला तुम्ही काय संदेश द्याल? नवीन मंडळ आणि नवीन खेळाडूंना सूचना देण्यात पण मी काय एवढा मोठा नाहीये. पण एक नक्की सांगेन, जेव्हा 2014 साली दहीहंडी कायद्याच्या कचऱ्यात अडकलेली, तेव्हा सर्वप्रथम जय जवान गोविंदा पथकाने पुढाकार घेऊन सुप्रीम कोर्टातनं ही दहीहंडी वाचवली. आणि ती वाचवत असताना आम्हाला फार अभिमान झाला की आपण आपली हंडी वाचवली. जर हंडी वाचलीच नसती तर भविष्यात येणारी मंडळं, तरुण वर्ग ह्या खेळाकडे आलाच नसता. तर आणि आता जी मंडळं आलेली आहेत त्या मंडळाचं आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो की त्यांनी सर्वोत्तम चांगले थर लावावेत, कॉम्पिटिशन करावं. स्पर्धा आहे, नक्की स्पर्धा आहे. त्यासोबत आपला सण आणि उत्सव कसा टिकेल त्याकडे जास्तीत जास्त भर द्यावा. नक्कीच आजपर्यंत जय जवान गोविंदा पथक मंडळामध्ये कधीच राजकारण आले नाहीये. इथे सर्व राजकीय पक्षांनी आम्हाला टी शर्ट्स दिलेले आहेत, पण त्याचं वलय मी कुठल्याच खेळूंना लावून दिलं नाहीये. आम्हाला जिथे करायचं आहे राजकारण तिथेच आम्ही राजकारण करतो. अन्यथा या खेळाला, या उत्सवाला राजकारण येताच कामा नये. आणि जर राजकारण आलं तर मंडळात दुफळी निर्माण होणार आणि मंडळ खेळाडू एकत्र कधीच राहणार नाहीये. त्यामुळे मी सगळ्यांना हात जोडून विनंती करेन की कृपया आपल्या मंडळात खेळाडूंच्या माध्यमातून किंवा कोणाच्याही माध्यमातून राजकारण आणू नका. आपण टिकलो तर भविष्यात हंडी पण टिकेल. धन्यवाद. जय.
कुठला तुम्हाला स्पेशल लागलं, कसं लावलं होतं? मस्त एकदम जय जवाननी पहिलीच टाइम अटेम्प्ट केली. पहिला त्यांनी केले, स्पेनला जाऊन आले ते प्रॅक्टिस आहे त्यांनी. आता इथे सरावाच्या पहिल्याच दिवशी स्पेनचा थरार आपल्याला पाहायला मिळाला आहे.
तोच जोश तोच उत्साह सरावाच्या पहिल्या दिवशी आपण पाहिला आणि स्पेनचा थरार पाहिला आणि ते आपल्यातून 8 थर पाहिले. खरंच सरावाच्या पहिल्याच दिवशी धमाका केलेला आहे जय जवानने. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. गोविंदा आला रे आला.